दंडोत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव या निरूपण सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। श्री प्रभू यूट्यूब जे काही स्टुडिओ आहे यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये साहित्याचार्य संतोष मुनिशास्त्री बाबा कपाटे यांच्याकडून पहिलं सत्र आपण श्रवण केलेलं होतं। आज दुसऱ्या सत्रामध्ये परमपूज्य परमहंत श्री गोपीराज बाबा पाचराऊत जे श्रीकृष्ण आश्रम वाळूज या ठिकाणी आहे, जिल्हा संभाजीनगर येथील बाबा आहेत आणि त्यांच्याकडून आपण आज जे निरूपण आहे ते आपण श्रवण करणार आहोत। बाबांची ख्याती अशी आहे, महाराष्ट्रामध्ये तर कार्य करतातच आहे, पण इतर राज्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये धर्म कार्य त्यांचं चालू आहे। अशा बाबाकडून आज आपल्याला धर्म जागृतीपर थोडं निरूपण असेल, लीळा असेल, आपण श्रवण करूया। कृष्ण महाराज की जय। दंडोत। आनंद रूपम जगदीश्वरम प्रभु करुणा कृपादि सर्वगुणालयम दूरीकृतं येन कर्मादि बंधनम श्रीचक्रेश नाम सततं स्मरामि। भजेहं जगन्नायकं त्वां दयालुं कृपालुं विभो व्यापकं त्वां दयालुं कृपालुं विभो व्यापकं त्वां नहि त्वदृते कोऽपि कल्याण करता कदा शम्भवेले कदा शम्भवेन्मे सर्वज्ञ श्री चक्रर स्वामी की जय। श्री प्रभू स्टुडिओच्या माध्यमातून आदरणीय पवार गुरुजी यांनी सुरू केलेला हा उपक्रम हा खरोखर स्तुत्य आहे। तळागाळातील नामधारकापर्यंत भगवंताचे विचार पोचावे हा सदहेतू समोर ठेवून गुरुजींनी हा सत्संग चालू केलेला आहे। बंधूंनो, हे असे कार्य विरळे पुरुषाकडूनच घडून येत असतात, अधिकारी जीवाकडूनच घडून येत असतात आणि म्हणून आपल्याला चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान समजून घेणं गरजेचं आहे। कारण स्वामींनी पैठणला असताना म्हटलेलं आहे, ज्यावेळेस नागदेवाचार्यांना स्वामी म्हणतात की ही जी यात्रा भरलेली आहे पैठणला कशा करता आलेली आहे, आणि त्यावेळेस जी जी हे अदृष्टार्थी म्हणजे सगळे मोक्ष प्राप्तीच्या इच्छे म्हणजे आशे करता आलेले आहे, त्यावेळेस स्वयं म्हणतात येथ कवनगा अदृष्टार्थी। या ठिकाणी कोण अदृष्टार्थी आहे? सगळे दृष्टार्थी आहे, म्हणजे मोक्षाची चाल नाही। आणि मग नागदेवाचार्य म्हणतात नाही जी असं कसं होऊ शकतं, आणि मग स्वयं म्हणतात जा या काठापासून भोगावतीपासून तर त्या काठापर्यंत दौंडी देत जा आणि असं म्हणा की घाया घाया कैवल्यदानी आलेला आहे आणि तो आत्ताच मोक्ष द्यायला तयार आहे। आणि त्यानुसार नागदेवाचार्य या गोदावरीच्या काठाने या काठाच्या त्या काठापर्यंत दौंडी देत देत गेले आणि देत देत आले, पण एकही माणूस आला नाही, एकच माणूस आला। यावर स्वामी म्हणतात अवघा जणू ठकला तरी याचे ठकफेडीता कवली नाही। पुरी दुनिया ठगल्या गेली, कोणी असं म्हणत नाही की मला कोणी ठगवलं असं कोणीच म्हणत नाही। जो तो सुरत आहे त्याला असं वाटतं का मी बरोबर आहे। कारण आपण पाहतो कर्मकांडामध्ये समाजाला एवढं ग्रासून टाकलेलं आहे
की 2000 चिंतामणी चतुर्वर्ग नावाचा चिंतामणी ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये हेमाद्री पंडितांनी 2000 उपवास लिहिलेले आहे. आमका उपवास केला का तुमची ती मन्नत पुरी होईल, तमका उपवास केली की तुमची ती मनोकामना पूर्ण होईल. अशा पद्धतीत आपण जर विचार केला तर वर्षाचे दिवस 350 आणि उपवास किती 2000, म्हणजे एका दिवसाला कमी कमी 3-3, 4-4 उपवास येऊ शकतात. आता आपण आताच गणपती विसर्जन झालं. त्या गणपती विसर्जनामध्ये लक्ष्मीचं आगमन आहे, म्हणजे एका व्रतामध्ये दुसरं व्रत घेतलेलं आहे. तर हे या कर्मकांडाच्या अधीन समाज गेलेला आहे. आजही खेड्यापाड्यात एखादी न शिकलेली बाई, तिला एकाही अक्षराचा ट म्हणता फ येत नाही, परंतु तिला विचारा बुधवार कधी आहे, गुरुवार कधी आहे, बुधवारी कोणता उपवास आहे, गुरुवारी कधी आहे, म्हणजे सगळे 12 महिन्याचे उपवास तिच्या डोक्यामध्ये फिट आहे. आणि तिला जर म्हणलं पाहिजे देवधर्म कर तर ते तुम्हाला सगळं ज्ञान आहे म्हणते. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आता सगळं ज्ञान आहे म्हणजे कोणतं ज्ञान आहे, हे कर्मकांडातलं ज्ञान आहे की नाही. आमका उपवास तमका उपवास चरित्रात संदर्भ येतात. मास उपासनी म्हणजे महिन्याचे उपवास धरून चालणारे. तर सांगायचं तात्पर्य आपल्याला या गोष्टी बद्दल सजग होणं खूप गरजेचं आहे. कारण इतकी सोपी असती परी स्वामींनी सांगितलेली आहे. चक्रधर स्वामींचं आचार प्रणालीत आपण ज्या डोकावून बघतो त्यावेळेस स्वामींचं जे काही अस्थिपरीमध्ये सहजता दिलेली आहे. बाकीचे अवतार झालेले आहे, श्रीकृष्ण भगवंताचे आहे, दत्तात्रय भगवंताचे आहे, परंतु श्रीकृष्ण चक्रधर स्वामींची जी अस्थिपरीमध्ये आपल्याला ईश्वर का आहे, देवता का आहे, हे आपल्याला ब्रह्मविद्येच्या पहिल्या प्रकरणामध्ये समजून येतं. जसं प्रथम भेटीमध्ये ज्यावेळेस माईम भट्टाची चक्रधर स्वामींची भेट झाली, त्यांचे मामा जे होते गणपतापयो, त्या गणपतापयोनी सांगितलं की भटो डोमेग्राम या ठिकाणी श्री चांगदेवराव म्हणजे चक्रधर स्वामी आलेले आहे आणि एकदा तुम्ही त्यांची भेट घ्या. आता तुम्हाला माईम भट्टाचा परिचय असेलच, किंवा थोडक्यात सांगायचं म्हणजे माईम भट्ट हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचे ज्ञाते होते. आणि हे ज्ञाते असून शेवटचं जे प्रभाकर शास्त्र आहे हे शिकण्याकरता ते तेलंग देशात जाऊन आले. कारण अशी आख्यायिका होती की महाराष्ट्रात जर त्याचं चिंतन केलं तर शरीरावर कोड फुटतात, आणि म्हणून ते महाराष्ट्रात चिंतन करण्यामुळे तेलंग देशात गेले. आणि त्या तेलंग देशात जाऊन तिथेही सहजासहजी त्यांना त्याचं परमिशन मिळत नाही, म्हणून त्या ठिकाणी एका देवतेला विडा वाहायला डोळे बांधून हातात विडा देऊन तो विडा ठेवून यायचा. रस्त्यामध्ये 3 घंटे आहे आणि त्याला स्पर्श न करता अशा कुशळ बुद्धीने जाऊन तो विडा ठेवून वापस आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांनाच ते प्रभाकर शास्त्र शिकण्याचं परमिशन मिळायचं. आणि त्यामध्ये माईम भट्ट प्रावीण्य मिळून महाराष्ट्रात आले. ज्ञानाचा अहंकार इतका वाढला की हातामध्ये एक मशाल घेऊन चालायचे. तो सूर्य जसा जगाला प्रकाश देतो तसा मी ज्ञान सूर्य या भूतलावर आहे. आणि ज्या ज्या विद्वानाला चर्चेमध्ये पराजित केलं त्या विद्वानाच्या नावाने हाताला पायाला गवताची वाळी तयार करून बांधायची की उभय गंगा तीरातला जो विद्वान माझ्या पायाखाली लोळण घेतो, ही संकल्पना समोर ठेवून म्हणजे एक अहमपणाचा भाव ठेवून पूर्ण उभय गंगा तीरात ती फिरायचे. आणि मग ते मामांच्या लक्षात आलं गणपतापयांच्या की माईम भट्ट आपली जावळ बी आहे आणि एका नात्याने मामा पण आहे, पण यांच्या ठिकाणी असलं मीपणा हा कमी कसा करावा. आणि मग सांगितलं बा भटो चक्रधर स्वामी डोमेग्राम या ठिकाणी आले आहे आणि त्यांना एकदा भेटा. आणि मग माईम भट्ट म्हणतात ते काही विद्वान आहे का. आणि मग मामा म्हणतात विद्वान आहे का हे नाही मला सांगता येणार, परंतु ते मराठी तो अनिवार्य बोलत असे, मराठी अत्यंत सुंदर बोलतात म्हणाले.
आणि मग माई भट्ट म्हणले ज्या दिवशी जासाल त्या दिवशी तुम्ही मला घेऊन जा. घेऊन जा म्हणजे ठीक आहे, जाण्याची तिथी ठरली आणि त्या दिवशी निघाले. पण जाता जाता सासऱ्यांना रस्त्यात काम आल्यामुळं दुसरी एक वामनमती व्यास नावाची व्यक्ती उपहार घेऊन जात असताना त्यांनी सांगितलं बाई यांना सोबत घेऊन जा. आणि सोबत घेऊन गेल्यानंतर त्यांनी जे सोबत होते त्यांनी स्वामींना विडा दिला. विडा देऊन 5 दंडोत घातले. आणि माई भट्टाच्या ठिकाणी हम भाव होताच. रस्त्याने जाताना सुद्धा त्यांनी विचार केला की मी असा प्रश्न करेन, त्यांनी जर असं उत्तर दिलं तर त्यांना तसं उत्तर देईन, त्यांनी तसं उत्तर दिलं तर मग मी शेवटी मराठीत बोलायला लागले तर ते मी संस्कृतमध्ये बोलेन, ते संस्कृतमध्ये बोलायला लागले तर मी सहज संस्कृतमध्ये बोलून त्यांना येण केन प्रकारे त्यांना पराजित करण असा मनोदय समोर घेऊन गेले. परंतु स्वामींचे तिथे गेल्यानंतर ती स्वामी एक माई भट्टांनी कायाप्रणित केले, म्हणजे एक औपचारिक असा प्रणाम केला दंडोत. आणि मग बसा म्हटले आणि बसा म्हटल्यानंतर बसले. आणि मग तिथून स्वामींनीच त्यांना प्रश्न छेडला की भटो अत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतीती आती. म्हणजे या भवसागरातून 84 लाख नरक योनीतून मुक्त होण्याकरता काही असा उपाय आहे का. त्यावेळेस माई भट्ट गोंधळलेल्या विचारामध्ये उत्तर देतात की तुम्ही कोणा कामानं राहायचे, म्हणजे तुम्हाला एवढे बी येत नाही का. जवळ बाईसा बसलेली होत्या. बाईसाला स्वामी म्हणतात बाई ब्राह्मण काय म्हणत असे. आणि मग त्यावेळेस बाईसाला असं वाटलं की स्वामींच्या भेटीला जो भी येतो तो दैवाचा आहे, भाग्याचा आहे. पण स्वामी म्हणत नाही बाई ब्राह्मण ऐसा ऐसा म्हणत असे. आणि मग बाईसाचा पारा गेला 3 ताळात. आणि मग बाईसाची ती ठरलेली शिवी असायची, मर मर पोळू तुझा मळू जाये स्मशान टुणूटून वाजत, म्हणजे तुझं मळ जाऊ गाजत वाजत स्मशानी. असं म्हणल्यानंतर स्वामी असा इशारा करू लागले हाताचा, शांत राहा शांत राहा. पण बाईसा कुठं ऐकायला तयार. आणि मग शेवटी स्वामीलाच म्हणावं लागलं की बाई प्रथम भेटीला आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे आलो तुम्ही आमच्याशी काय व्यवहार केला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाय पुसण्याखाली बैसण्या पाय पुसण्या की नाही, स्वामींना पाय पुसणं टाकलं होतं बसून. आणि मग ती बाईसा शांत झाली, बाबा पुरे की जबार. आणि मग तिथून स्वामींचा आणि माई भट्टाचा संवाद सुरू झाला. तिने कर्म कीजे कर्मात अंतःकरण शुद्ध होय, अंतःकरण शुद्ध ज्ञान होय, ज्ञानी भक्ती, भक्ती मुक्ती, असा क्रम सांगितला. आणि मग स्वामी सांगतात की कर्म 2 प्रकारचे आहे, एक सहेतुक कर्म, एक नित्य कर्म, एक नैमित्तिक कर्म. नित्य कर्म जे आहे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही कर्म करतो, सकाळी देवपूजा करतो, संध्याकाळी देवपूजा करतो, पण मधल्या काळामध्ये आपल्याकडून कळत न कळत खूप सूक्ष्म हिंसा होती, हे आपल्याला कळूनच येत नाही. आपल्या पायाखाली चाललं तर हजारो मुंग्या मरतील. आपण पाहतो जैन संत लोक तोंडाला पट्टी बांधून चालतात का, तर आपला श्वासामध्ये सुद्धा काही किडे मरतात. आपण जर आस्त जोरात हात केला तर याच्यात सुद्धा काही सूक्ष्म किडे मरत असतील. कारण सायन्स असं सांगतं की एका पाण्याच्या थेंबामध्ये 1000 सूक्ष्म जीवाणू आहेत. याचाच अर्थ एका पाण्याच्या थेंबात जर 1000 सूक्ष्म जीवाणू आहे तर एका पाण्याच्या थेंबा इतकी जर आपण आग जाळली तर 1000 जीव मरणार, है का नाही. आणि मग आता एका पाण्याच्या थेंबामध्ये तर अति चराचर सृष्टीमध्ये अनंत जीव असे फिरतात, ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून अहिंसेचं पालन करणारा जैन संप्रदाय फार काटेकोर चालतो. आणि ती हिंसा आपल्याकडून होऊ नये म्हणून ती आपण सकाळी देवपूजा करतो, संध्याकाळी देवपूजा करतो. आणि मग ती जी देवपूजा केली की ती त्याच्या परिहारा हिसाब बराबर होतो. आज सेविंग खात्यामध्ये 1000 रुपये टाकले आणि दुसऱ्या दिवशी काढले, ते खातं जिथल्या तिथं, आहे की नाही. तर सांगायचं तात्पर्य की हा नित्य कर्म जो आहे त्याच्यात गेला. नैमित्तिक म्हणजे कोणतं निमित्ते धरून जे कर्म करतो. आता आपल्या जीवनामध्ये अनंत विवंचन आहे, अनंत अडथळे आहे. कोणाचं लग्नच होत नाही, कोणाचं झालं तर मोडतं, कोणाचं तुटतं,
कोणाचा शेतीचा वाद आहे, कोणाचा कोर्टाचा वाद आहे, कोणाचा नोकरीत पास होत नाही, नोकरी लागत नाही, कोणाला शाळेला चांगले नंबर यावा म्हणून आई वडील त्याला प्रार्थना करतात, एखाद्याचा पायच मोडला तर देवाला विडा ठेवतो की याचं हे कवावं. त्याचं म्हणजे सांगायचं तात्पर्य अनंत काम आपल्या पाठीमागे असल्यामुळे जे निमित्त कर्म ते त्याच्या हिसाबाला गेले. म्हणजे नित्य तसं गेलं आणि नैमित्य तसं गेलं. आणि मग स्वामी सांगतात बाई कर्मच नाही तर अंतःकरण कुठून शुद्ध होणार, अंतःकरण शुद्ध नाही तर ज्ञान कुठून, ज्ञान नाही तर भक्ती कुठून, भक्ती नाही तर मुक्ती नाही. म्हणजे तुमचं जे बोलणं आहे सगळं निराधार आहे असं सांगायचं तात्पर्य. आणि मग त्याच्यानंतर स्वामी माई भट्टाला कळालं का अरे आपले मामा जे म्हणत होते मराठी तो अनिवार्य बोलत असे, म्हणजे अत्यंत स्खलित अशी मराठी बोलत आहेत. आणि तिथून चर्चा सुरू झाली. आणि मग स्वामींनी ब्रह्मविद्येचं पहिलं प्रकरण हाती घेतलं. कोणतं? पूर्वी प्रकरण. पूर्वी सृष्टीमध्ये कवने करणे, मुंची जेना एके परमेश्वरे विन, तोची परमेश्वर निर्भेव निराकार असे, परिकृपा वसे सावेव साकार वय. हे पूर्वी प्रकार स्वामींनी हे केलं. परंतु ज्यावेळेस माईभट्ट बाईसाला स्वामी शांत करत होते त्या स्वामींच्या मुखातून एक शब्द निघाला पहा. काय? बाई जीवास स्वतः ज्ञान न संभवे. म्हणजे एखादा म्हणेल की मी झाडाखाली बसलो मला बोधिसत्व प्रगट होईल, हे निराधार बोलणं आहे बर का. तर माई भट्टाला वाटत असेल मला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा मी ज्ञाता आहे. परंतु हे काय झालं? काळे अक्षरे बोध अनुपजे. काळ्या अक्षर म्हणा ना, अधिकरणात आदि करून परमेश्वराची उद्धरिती. अधिकरणात एक तर परमेश्वर स्वयं ज्ञान देती. परमेश्वर स्वतः निराकार स्वरूपातून सगुण साकार रूपामध्ये प्रगट होतात आणि स्वतः ज्ञान देतात. का? आदिकरणात आदि करून परमेश्वर. आदिकरणात म्हणजे परमेश्वराचे जे तत्पर्यंत ज्ञानीपात्र आहे त्या ज्ञानीपात्राच्या माध्यमातून परमेश्वर आपला जीवोद्धार कार्य चालू ठेवत असतात. आणि मग अशा पद्धतीत माई भट्टाला कळालं की या शब्दातच की परमेश्वर म्हणजे जीवा स्वतः ज्ञान न संभव्य, म्हणजे जीवाला स्वयं ज्ञान प्राप्त होते. याचा अर्थ मी माझ्या मनामध्ये जे अहम ब्रह्मास्मी ही संकल्पना होती. माई भट्टाला वाटायचं की अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे आणि मीच ब्रह्म असल्यामुळे मला कोणाची गरज नाही. पण स्वामी काय म्हणतात की जीवा स्वतः ज्ञान न संभवे, म्हणजे स्वतः ज्ञान प्राप्त होत नाही. मग कसं ना, परमेश्वर स्वयं ज्ञान देती. स्वतः परमेश्वर जीवाचा उद्धार करण्याकरता ज्ञान देतात. का? आदिकरणात आदि करून परमेश्वर उद्धरिती. आदिकरणात म्हणजे परमेश्वरचे ज्ञानी पात्राच्या तत्परायण जे आहे त्यांच्या माध्यमातून ज्ञान पूर्तता करतात. म्हणजे याच्या संवादातून माई भट्टाला कळालं काय की जीव वेगळा आहे म्हणजे आणि परमात्मा वेगळा, म्हणजे अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे ही संकल्पना स्वामींच्या विचारातून परावाणीतून ती गळून पडली. आणि मग तिथून ते सुरू झालं की सृष्टीमध्ये कवने करणे. सृष्टी म्हणजे ब्रह्मांड. आता ह्या ब्रह्मांडाची आपण ज्या बारकाई जर घुसलो तर ते बारकाईमध्ये 56 कोटी योजनाचा एक ब्रह्मांड सांगितलेला आहे. 56 कोटी जसं 3 किलोमीटरचा असा काय 12 किलोमीटरचा एक योजन. तर असा कन्याकुमारी पासून हिमालय पर्वतापर्यंत याला कर्मभूमी असं म्हणतो आपण. आणि कर्मभूमी 500 योजनचा आहे. म्हणजे 500 योजन म्हणजे किलोमीटरच्या हिशोबाने सांगायचं म्हटलं तर 6000 किलोमीटरची ही दुरी आहे. मग एका ब्रह्मांडाची किती योजना आहे? 56 कोटी. याच्यामध्ये असे 9 राऊंड येतात. पहिला राऊंड कर्मभूमीचा, दुसरा राऊंड अष्टदेव योनी देवतेचा, तिसरा राऊंड अंतराळ देवतेचा, चौथा राऊंड स्वर्गातला, 5वा राऊंड सत्य कैलास वैकुंठाचा, 6वा राऊंड अष्टभैरवाचा, नंतर मग विश्वचा, विश्व झाली का मग माया, माया झाली का मग ब्रह्म, आणि ब्रह्म झालं का मग ईश्वर. असा एक एक राऊंड जसं आता हिमालय पर्वतापासून कन्याकुमारी जी आहे 6000 किलोमीटरची आहे,
500 योजन. मग तुम्ही आता तुम्ही गणिताचे तज्ञ आहे, तुम्ही काउंटिंग करत राहा. पहिला राऊंड जर 6000 किलोमीटरचा आहे तर त्याच्यात 10 पट दुसरा राऊंड आहे, त्याच्यात 10 पट तिसरा राऊंड आहे, त्याचा 10 पट चौथा राऊंड आहे, त्याचा 10 पट 5वा राऊंड आहे. म्हणजे ही किलोमीटरच्या काउंटिंगच्या बाहेर गणित जातं, म्हणून शास्त्रकारांनी त्याला योजन असा शब्द घेतलेला आहे. म्हणजे 500 कोटी म्हणजे सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड, म्हणजे 500 कोटीचा तो गोलाकार आहे आणि वरचे 6 कोटी त्याचं वरचं कवर आहे, कवच, म्हणून याला 56 कोटी ब्रह्मांड म्हटलेलं आहे. आणि सृष्टीमध्ये मध्ये म्हणजे ब्रह्मांडाचा सेंटर पॉइंट मध्ये, सृष्टीमध्ये कवणे करणे, कवणे या पदामध्ये जीव आणि देवता असं घेतलेलं आहे की कवणे करणे मुंची जेना, करणे म्हणजे यांचं सेवादास्य जर केलं म्हणजे जीवाचं सेवादास्य किंवा देवतेचं सेवादास्य. जीवाला जसं आता आपण पाहतो की जीवाला गुरु म्हणजे कोणी गुरु समजतं, कोणी देव समजतं, हो, किंवा आपण ठिकठिकाणी वेगवेगळ्या देवदेवतेची साधना उपासना आहे त्यांची उपासना करतात. आणि सृष्टीमध्ये म्हणजे जीव आणि देवता यांची भक्ती केल्याने, सृष्टीमध्ये कवणे करणे म्हणजे सेवादास्य केल्याने, मुंची जेना म्हणजे हा जीव या संसार बंधनातून मुक्त होत नाही असं माईमभट्टाला स्वामींनी पूर्वी प्रकारातून सांगितलंय. मग आता होत आहे तर मग मुक्त जीव कशाने होतो ना, एके परमेश्वरे विन, म्हणजे एका परमेश्वराशिवाय या जगात दुसरा कोणीच्या जीवाला संसार बंधनातून मुक्त करणारा नाही, आहे की नाही. आता अहम ब्रह्मस्मी ही जी कल्पना कसं आहे, त्यांना असं वाटतं सगळेच देव आहे. मग आता सगळेच पंतप्रधान एकदा झाले कसं शक्य आहे, देशाचा पंतप्रधान एकच आहे. याचं गीतेत भगवंतांनी सांगितलेले की मैया अध्यक्षाने प्रकृती सुयते सचराचर, अर्जुना माझ्या अध्यक्षतेखाली सगळं जग चराचर सगळं जग काम करतात, जीव जाती असो देवता जाती असो. आणि म्हणून एके परमेश्वरे विन, एका परमेश्वराशिवाय या जीवाला या संसार बंधनातून मुक्त कोणी करू शकत नाही. मग तो परमेश्वर कसा आहे, तोच परमेश्वर निर्वैव निराकार वासे. निर्वैव म्हणजे अवयव रहित, निराकार म्हणजे आकार रहित, ज्याला अवयव बी नाही आणि ज्याला आकार बी नाही. मग आता परमेश्वर निर्वैव निराकार आहे, अवयव नाही आकार बी नाही. मग त्या भगवंताची भक्ती कशी करायची ना, परिकृपावशे. परिकृपावशे म्हणजे परी म्हणजे परंतु, परमेश्वराजवळ कृपा हा गुण आहे. जबान दया मया कृपा करुणा. दया म्हणजे सकल नरकापासून सोडणे, है ना. मया दया, मया म्हणजे सकल देवता बंधनातून मुक्त करणे. कृपा अविद्येचा छेद करणे. आणि करुणा, दया माया कृपा करुणा म्हणजे मोक्ष प्राप्ती म्हणजे परमेश्वराच्या आनंदामध्ये पोहोचवणे. अशी 4 शब्दाची 4 वेगवेगळे व्याख्या. आपण सर म्हणतो ओ कृपा करून खाली बसा, कृपा करून वर बसा. आता कोणते शब्द कुठे लावायचे. आता एखादा ज्ञानी माणूस असेल तर तो म्हणणारच नाही की कृपा करून खाली बसा. तो म्हणे आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही खाली बसा. म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या मुखातून कृपा हा शब्द येणार नाही. कृपा हा शब्द कोणाकरता लागू होईल, फक्त परमेश्वराकरता, नाही की नाही. आणि म्हणून मग परमेश्वराजवळ काय कृपा, परिकृपा अवश्य म्हणजे परमेश्वराजवळ कृपा हा गुण असल्यामुळं भगवंत पहिला काय होता, निर्वैव निराकार, आता सावेव साकार होय. कशामुळं, कृपा गुणामुळं. जसं एखादा रस्त्याने चालला, लहान लेकरू पडल्यानंतर पाहणाऱ्या माणूस काय म्हणतात, अरे रे रे पडला बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल काय झालं, एक आत्मीयता, एक प्रेमळ भाव निर्माण झाला आणि म्हणून त्याला असं वाटलं अरे हा उठला, है की नाही. तसं भगवंत निराकार स्वरूपात आहे. भगवंतानी जेव्हा खाली बघितलं की आपल्या पशी जो आनंद आहे आपल्याला द्यायचा आहे कोणाला तरी, आणि मग द्यायचं तर कोणाला द्यावा, परमेश्वर समदृष्टी आहे. भगवंताने पहिले प्रपंचाकडे बघितलं, प्रपंच जड दिसला ज्याच्यामध्ये चेतना नाही,
नंतर भगवंताने देवतेकडे बघितलं की आपला आनंद सुख देवतेला देऊ. तर देवतेच्या ठिकाणी 3 प्रकारचे बंध आहे, अज्ञान बंध, अधीन बंधन, अविद्या बंध. हे 3 बंधामध्ये बांधल्यामुळं ते कधी बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. जसं एखादी पिंजरा आहे, मग तो लोखंडाचा सोडून सोन्याचा घ्या, सोन्याचा सोडून चांदीचा घ्या, शेवटी तो पिंजराच आहे. तसं देवतेचे 3 बंध असल्यामुळे देवता सुद्धा भगवंताच्या आनंदाला पात्र होत नाही. मग भगवंताने जेव्हा जीवाकडे बघितलं तर जीव हा भगवंताच्या आनंदाला पात्र होऊ शकतो, कारण भगवंताच्या मुखातून एक सूत्र निघालेलं आहे, काय, नित्यबद्ध देवता. देवता तत्व कसं आहे, नित्य म्हणजे गत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळात बंदिस्त स्वरूप आहे, कधी बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तो देवता तत्व आहे. जीव कसा आहे, बंध मुक्त, बंधनात आहे, परंतु तू काही प्रक्रिया जर केली तर तो बंधनातून मुक्त होऊ शकतो. जसं एखादी तांदूळ आहे, ज्यावेळेस त्याला तांदूळाची सोजी करायची, त्याच्यावर 7 प्रकारचे कवर असतात. हो, ते कवर निघाल्याशिवाय तांदळाचं शुद्ध रूप तयार होत नाही. तसं जीवाच्या ठिकाणी अधमती अधगती जे काय आद्यमळे आद्यमळ त्रुटी होय, अविद्या त्रुटी होय, हे जे काही सांगितलेले हे 7 बंध जोपर्यंत निघू शकत नाही तोपर्यंत हा परमेश्वराच्या आनंदाला पात्र ठरत नाही. आणि म्हणून भगवंताने विचार केला की हा मोक्षाला पात्र आहे, परंतु याला तो अधिकार घालण्याकरता, त्याला योग्य करण्याकरता या कर्मभूमीमध्ये आणणं आहे. आणि म्हणून भगवंताने विचार केला की देवता अपात्र, प्रपंच अपात्र, देवता अपात्र, फक्त पात्र आहे तो जीव आहे. नित्यबद्ध देवता, बंधमुक्त जीव आणि नित्यमुक्त परमेश्वर. परमेश्वर तर तो कसा आहे, स्वतः मुक्त असून जीवाला बंधनातून मुक्त करतो तो परमेश्वर. आणि मग जेव्हा निर्वय निराकार असे सावयव साकार होय, निर्गुण निराकारातून सावयव म्हणजे अवयवयुक्त आणि साकार म्हणजे आकारयुक्त असा निराकारातून साकार झालेला ईश्वरीय स्वरूप ते कर्मभूमी स्थित मनुष्य देहयुक्त जीवात ज्ञान. पण कर्मभूमीमध्ये मनुष्य देहयुक्त म्हणजे 32 लक्षणी मनुष्य देह देऊन स्वतः मनुष्य देहामध्ये प्रवेश करून आणि 32 लक्षणयुक्त मनुष्य देहामध्ये असलेल्या जीवाला तो अधिकार घडवून ज्ञान देतात आणि ज्ञान देऊन त्याचा उद्धार करून देतात. तर हे जेव्हा आपल्याला सावयव साकार होय अवतरे आपुले म्हणजे अशा प्रकारे अवतार धारण करून आपुले सन्निधान दे, म्हणजे भगवंत आपलं सन्निधान देतात. म्हणजे जसं श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सन्निधान दिलं, 750 वर्ष आपल्या अर्जुन श्रीकृष्ण भगवंताच्या सान्निध्यात होते, 3.5 वर्ष चक्रधर स्वामीच्या सान्निधानात नागदेवाचार्य होते. आणि असं सन्निधान देऊन जीवेश्वर भाव प्रकट करून देतात. जीव वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे, हा भाव प्रकट करून सन्निधान दे ते दास्य मोचक. म्हणजे सन्निधान देऊन जीवेश्वर भाव प्रकट करून जेव्हा जीव त्या भगवंताच्या आज्ञेचं पालन करायला लागतो, म्हणजे एक अधीन म्हणजे येथील म्हणितले की जे त्यानुसार भगवंताच्या अधीन होणं आणि भगवंताने सांगितलेल्या वचनाचं पालन करणं यालाच सन्निधान असं म्हणतात. आणि जेव्हा भगवंताच्या वचनाचं काटेकोर पालन करायला लागतो जीव, तेव्हा हा जीव आपोआप कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायला लागतो. आणि मग भगवंत जसा शुद्ध आहे तसा हा जीव सुद्धा अविद्येपासून दूर होतो, अद्यमळापासून दूर होतो आणि सगळ्या कर्मबंधनातून मुक्त झाला की हा परमेश्वर जसा केवळ आहे तसा जीव सुद्धा केवळ होतो. आणि केवळ झाल्यानंतर हा जीवात्मा भगवंत त्याला आपल्या स्वरूपामध्ये सामावून घेतात. तर हे जेव्हा माईम भट्टाला कळालं त्याच क्षणी माईम भट्टाला कळालं की ही समोर जी बसलेली व्यक्ती आहे, ज्यांना चांगदेव राहुल म्हणतात, चक्रधर म्हणतात, हीच ईश्वर अवतार आहे. पण मग पुढे मग आणखी प्रश्न आहे की जी दास्यानीच मुक्ती मिळते का? मग माईम भट्टांनी स्वामी म्हणतात की दास्यानी तर मिळतेच मिळते, परंतु कारण की आता माईम भट्टाचा प्रश्न स्वाभाविक होता की दास्य गुरुच्या सन्निधानात असो की भगवंताच्या सन्निधानात सातत्याने राहू शकत नाही. मग
दुसरं काय स्वामी म्हणतात की नामस्मरणानेही मुक्ती होते. आणि जेव्हा नामस्मरणाचा विषय आला त्यावेळेस मग माईम भट्टांनी प्रश्न हाताळला जी कौंडाची दास्य. आणि मग त्याच्या स्वामींनी पहिलं वचन सांगितलं की जैसे द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती, द्वापारी युगात क्रीडा करणारे श्रीकृष्ण भगवंत आहेत, त्यांचं सेवादास्य जर केलं तर तुम्ही या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतात. परत माईम भट्टांनी प्रतिप्रश्न केला की जिची ते युगची नव्हे, ते युग बी नाही, ते अवतार बी नाही, नुसतं नामाने प्राप्ती होत नाही, नाम नाम या संबंध असं तिन्हीचा संयोग लागतो. आणि मग त्यावेळेस स्वामी म्हणतात जैसे सह्याद्री श्री दत्तात्रय, सह्याद्री पर्वतावर क्रीडा करणारे दत्तात्रय प्रभू चार युगामध्ये विद्यमान आहे, त्यांचं नामस्मरण करा, त्यांचं दास्य करा. त्याच माईम भट्टांनी पुन्हा प्रश्न केला जिजी ते अमोघ दर्शन, म्हणजे त्यांचं दर्शनच फार दुर्लभ आहे, तर ते सेवादास्य कसं करायचं. आणि मग स्वामी म्हणतात की जैसे द्वारावती श्री चांगदेव, म्हणजे द्वारकेमध्ये क्रीडा करणारे श्री चक्रपाणी महाराज आहे, त्यांचं सेवादास्य करा. त्यावेळेस पुन्हा माईम भट्टांनी प्रश्न केला जिजी ते कामाख्या निमित्त परिते, म्हणजे त्यावेळेस सुद्धा ते ख्यातीत होते अवतार, आणि कामाख्याच्या निमित्ताने त्यांनी शरीराचा त्याग केला. आणि मग त्याच स्वामी म्हणतात की जैसे रिद्धपुरी श्री गुलाम, रिद्धपूरला क्रीडा करणारे गोविंदप्रभू महाराज आहे, त्यांचं सेवादास्य करा. आणि मग माईम भट्टांनी पुन्हा प्रश्न केला जिजी ती वेळी पिशी मूर्ती, म्हणजे ते कोणाला सेवादास्य सांगत नाही, कोणाला कोण करून बी घेत नाही, एका निर्गुण ब्रह्मास्त्रासारखं काम आहे. आणि मग त्याच्या शेवटी काय म्हणतात जैसे प्रतिष्ठानी, अशी मांडीवर थाप मांडली आणि सांगितली प्रतिष्ठानी म्हणजे आमचं, म्हणजे आम्ही गुजरातमध्ये अवतार घेतला, पण गुजरातमध्ये अवतार घेऊन पैठण या ठिकाणी जीवाचं उद्धार कार्य आरंभ आम्ही चालू केलं. प्रतिष्ठानीय म्हणजे पैठण, तिथून आम्ही चालू केलं आणि आमचं सेवादास्य केलं तरी तुम्हाला मुक्ती मिळू शकतं. एवढ्यातच माईम भट्ट संपूर्ण ब्रह्मविद्याचा सार बुझून गेले की समजून गेले की हाच ईश्वर अवतार आहे, निर्गुण निराकारातून साकार झालेला हाच ईश्वर अवतार आहे. आणि या अवताराच्या सन्निधानात राहिलं तरच आपण या कर्माच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. असं स्वामींनी महत्वपूर्ण निरूपण माईम भट्टाला पूर्वी या प्रकरणातून केलेलं आहे. आणि माईम भट्टाने या पूर्वी प्रकरणातून पंचकृष्ण या हेतून जीव काय आणि ईश्वर काय हा बोध झाला. आणि बोध झाल्याबरोबर काही वेळ न लावता थोड्याच कालावधीमध्ये माईम भट्टाने अनुसरणाच्या मार्गाला लागून आपल्या कैवल्य गडाची गाठ गाठली. हाच विचार, हाच आचार येणारी जी भक्त मंडळी जर घेतील तर निश्चितच आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतील, ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे लांबलेले विचार इथेच थांबतो. निश्चितच आजचा जो काही बाबांचा सत्संग आहे, जे काही निरूपण आहे आपल्याला निश्चित आवडलं असेल. आणि हे जे काही मी उपक्रम राबवलेला आहे हे योग्य आहे का कसं आहे हे कॉमेंट मध्ये जरूर द्या, जेणेकरून आता पावसाळ्याचे दिवस आहे, सगळीकडे पाऊस आहे, मला देखील बाहेर जाता येत नाही, पण आपले जे सदभक्त आहे, साधू संत आहे, त्यांना देखील लीळा चरित्राच्या माध्यमातून निरूपण करावं म्हणून साधू संतांना मी घरी बोलवून हा एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे. आणि निश्चितच मलाही प्रेरणा द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचंही आपल्याला जे काही सत्र आहे त्याचंही काही माहिती आहे ती आपल्याला श्रवण करायला मिळेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम.